10वीं कक्षा की छात्र से बलात्कार की घटना से एकदम हड़कंप मच गया है। भोकरदन पुलिस ने भरत मगरे नामक युवक को अपनी हिरासत में लेकर पोक्सो अंतर्गत केस दर्ज कर जालना कोर्ट के सामने हाजिर किया। कोर्ट ने 3 दिन की पुलिस कस्टडी सुनाई है। इस संदर्भ में भोकरदन पुलिस के पुलिस उपनिरीक्षक बीटी साने ने क्या कहा है, देखें। दिनांक 3/2/2026 रोजी पोलीस ठाणे भोकरदन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 47/26 कलम 64 65 351 तसेच 46812 पोक्सो ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल होऊन तपास कामी आमच्याकडे दिला। सदर गुन्ह्यातील आरोपी भरत भीमराव मगरे राहणार कोडोली गुन्हा दाखल होताच आम्ही व आमचे सहकारी सिंगल व इतर कर्मचारी असे कोडोली येथे जाऊन सदरील आरोपीला सीताफीने तात्काळ अटक केली व सदर गुन्ह्यातील आरोपीची मान्य न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने आज रोजी दिनांक 27/2/2026 पर्यंत 3 दिवस पोलीस कस्टडी दिली। यातील आरोपी याच्याकडे एक मेक्सिको गाडी असून तो मुलांची ने आण शाळेमध्ये करीत असतो। त्याचाच फायदा घेऊन एका पीडित तरुण मुलीस एका नांदा शिवारातील शाहूच्या शेतामध्ये नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला आणि केल्यामुळे ती घाबरून तिने आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यावर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली। सदरच्या काळामध्ये मुलींचा पळून जाण्याचा व अशा प्रकारच्या गुन्हे घडण्याचं प्रमाण वाढलं असून आई वडिलांनी व पालकांनी मुलींवर संस्कार चांगले घालून मोबाईल व टीव्ही यावर कंट्रोल करणे गरजेचे आहे। शाळेत तसेच गावागावात मन परिवर्तनासाठी किंवा मुलांचे अशा गुन्ह्यापासून प्रवृत्त होतील असे काही समाज प्रबोधनाचे कार्यक्रम करायला आवश्यकता आहे, जेणेकरून अशा प्रकारचे गुन्हे घडणार नाही।